शैक्षणिक सत्र 2024-25 करिता RT 25% ऑनलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया लवकर सुरुवात होणार आहे। यावर्षी शाळेमध्ये खूप बदल करण्यात आलेला आहे। यावर्षी शैक्षणिक शाळा व खाजगी अनुदानित शाळासुद्धा सहभाग घेणार आहेत आणि खूप सारे नवीन नियमावलीसुद्धा लावलेली आहे। तर यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात आणि बालकांसाठी या प्रवेश घेण्यासाठी वयोमर्यादा किती आहे, या सर्व बाबीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। मी इर्शाद खान आपल्यासाठी अशीच माहिती आणत असतो। दिनांक 3/4/2024 रोजीचा महाराष्ट्र शासनाचा प्राथमिक शिक्षण संचालनालयाचा परिपत्रक जाहीर झालेला आहे। तर यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी RT 25% ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सूचना देण्यात आलेली आहे। म्हणजेच लवकरात लवकर ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। 1 ते 2 आठवड्यामध्ये या फॉर्मसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू होणार आहे। तर या परिपत्रकामध्ये प्रवेश प्रक्रियेबाबत संपूर्ण सूचना देण्यात आलेली आहे, ते आपण पाहणार आहोत। तर याच्यामध्ये बघा, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील सुधारित अधिसूचना दिनांक 9/2/2024 नुसार वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग घटकातील मुलांना RT 25% प्रवेशाच्या अनुषंगाने प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असतील। तर बघा, यामध्ये यावर्षी शैक्षणिक शाळासुद्धा आणि अनुदानित शाळासुद्धा RT प्रवेश प्रक्रियेमध्ये राहणार आहे। आणि वंचित, दुर्बल व सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या सामाजिक घटकातील मुलांना 25% प्रवेश देताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा अशा प्रवेश प्राधान्यक्रम राहणार आहे। तथापि एखाद्या पालकांनी प्राधान्य म्हणून अनुदानित शाळेऐवजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांची किंवा शासकीय शाळांची निवड करायची असल्यास त्यानुसार त्या पालकास प्राधान्य म्हणून स्थानिक स्वराज्य शाळेची किंवा संस्थेच्या शाळेची किंवा शासकीय शाळा निवडता येईल। म्हणजेच प्राधान्यक्रम ठरविताना विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, म्हणजे तुमची जी बी शाळा आहे, तुम्ही जिथं फॉर्म भरायसाठी जिथं प्रवेशासाठी अर्ज करणार आहेत, तर त्यामध्ये तुमच्या पहिले आधी 1 किलोमीटरच्या शाळेला प्राधान्यक्रम देण्यात येईल। जर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा नसतील व 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर स्वयंअर्थ शाळा असेल, तर अशा परिस्थितीत त्या स्वयंअर्थसहाय्यित शाळेत मुलांना 25% प्रवेश अंतर्गत प्रवेश दिला जाईल। समजा 1 किलोमीटर आतमध्ये शैक्षणिक शाळा नसेल किंवा खाजगी अनुदानित कोणती शाळा नसेल, तर तिथं स्वयंअर्थ शाळेमध्ये विद्यार्थ्याला प्रवेश दिला जाईल। आणि जर विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व स्वयंअर्थसहाय्यित शाळा नसेल, तर विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर शाळांमध्ये प्रवेश उपरोक्त प्राधान्यक्रमाने होईल। समजा आपल्या निवासस्थानापासून 1 किलोमीटरपर्यंत शाळा नसतील, तर 3 किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर शाळांमध्ये प्रवेश प्राधान्यक्रम होतील। तर यावर्षी बघा, कोणकोणत्या प्रकारच्या शाळा RTमध्ये आहेत। महानगरपालिकाच्या शाळा, नगरपालिका, नगरपरिषद किंवा नगरपंचायत शाळा, कंटोन्मेंट बोर्डच्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, महानगरपालिकेच्या स्वयंअर्थी शाळा, जिल्हा परिषद शासकीय शाळा, त्याच्यानंतर खाजगी अनुदानित शाळा, म्हणजे जे शाळा अंशतः अनुदानित आहेत ते शाळा नाहीत, ते शाळा वगळून, आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा, म्हणजे एवढ्या 8 प्रकारच्या शाळा यावेळेस RTमध्ये प्रवेशासाठी सहभाग घेणार आहेत। यामध्ये एक बघा, महत्त्वाची टीप दिलेली आहे की RT कायद्यानुसार 25% प्रवेशाकरिता अल्पसंख्याक शाळांना वगळण्यात आलेले आहे। म्हणजे ते मायनॉरिटी शाळा आहेत, ते शाळा यामध्ये या RT प्रवेशामध्ये नाहीत। त्यानंतर महत्त्वाचं बघा, यावर्षी RTसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत, तर यामध्ये सर्वात प्रथम बघा, निवासी पुरावा आहे।
तर निवासी पुराव्यासाठी हे समोर दिलेले कागदपत्र आहे, यापैकी तुम्हाला कोणतंही एक कागद द्यायचं आहे. त्यामध्ये बघा तुमचं राशन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, वीज किंवा टेलिफोन बिल, प्रॉपर्टी टॅक्स देयक किंवा घरपट्टी, आधार कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्र, पासपोर्ट, बँकेचे पासबुक राष्ट्रीयकृत असलं पाहिजे. यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला निवासी पुरावा म्हणजेच ॲड्रेस पुराव्यासाठी द्यायचा आहे. त्यानंतर भाडेतत्वावर राहणाऱ्या पालकांकरिता भाडे करार हा दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत असावा, म्हणजे रजिस्टर्ड करारनामा असावा. आणि जो भाडे करारनामा आहे हा फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या पूर्वीचा असावा पाहिजे. म्हणजे तुम्ही जे ऑनलाईन फॉर्म भरत आहे त्या फॉर्म भरण्याच्या दिनांकाच्या आधी तुम्हाला तो भाडे करारनामा बनवून घ्यावा लागेल आणि त्याचा कालावधी किमान 11 महिन्याचा किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा असायला पाहिजे. आणि जे पालक रहिवासी पुरावा म्हणून भाडे कराराची प्रत जोडतील त्यांची कोणत्याही टप्प्यावर पडताळणी करण्यात येईल. ज्या ठिकाणचा भाडे करारनामा दिला असेल त्या ठिकाणी बालक किंवा पालक राहत नाही असे आढळून आलेच तर त्या पालकाविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येऊन सदर बालकाचा प्रवेशसुद्धा रद्द करण्यात येईल. म्हणजे आपण जिथं भाडे करारनामा जो बनवलेला आहे तिथं राहणे आवश्यक आहे. तसेच RT मधून प्रवेश झाला तरी पूर्ण फीस संबंधित पालकांना भरावी लागेल. त्यानंतर बघा बालकाचा जन्मतारखेचा पुरावा लागणार आहे. यामध्ये तुमचं जन्म प्रमाणपत्र राहणार. आणि त्यानंतर आपण जर कॅटेगरीमध्ये असेल तर आपलं जात प्रमाणपत्र पुरावा ते तुमच्या सक्षम अधिकाऱ्यांनी प्रमाणित करून दिलेले जात प्रमाणपत्र असावे. त्यानंतर बघा उत्पन्न दाखला लागणार आहे. तर उत्पन्न दाखला हा 1 लाखापेक्षा कमी असावा. प्रवेश प्रक्रिया सुरू होणाऱ्या 1 वर्षापूर्वीच्या आर्थिक वर्षातील असावा. उदाहरणार्थ सन 2024-25 मध्ये प्रवेश घेताना पालकांचे सन 2022-23 किंवा 23-24 या वर्षातील उत्पन्न दाखला प्रवेशाकरिता ग्राह्य समजण्यात येणार आहे. म्हणजे जे उत्पन्न दाखला आहे ते 31 मार्च 2023 पर्यंत व्हॅलिड असला तरी जमते, किंवा आता एप्रिलचा महिना लागलेला आहे तर इथून हा नवीन आर्थिक वर्ष सुरू होत आहे. तर यामध्ये तुम्हाला 23-24चा सुद्धा दाखला तुम्ही उत्पन्नाचा नवीन बी काढला तरी ते त्यासाठी ग्राह्य धरण्यास जाईल. त्यानंतर बघा जे दिव्यांग मुलं आहे त्यासाठी दिव्यांगाचा वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा तुम्हाला द्यावा लागेल. अधिसूचित जिल्हा शासकीय रुग्णालय यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला ते द्यायचे आहे. यानंतर बघा वयासाठी कोणती तारीख दिलेली आहे तर बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिकार अधिनियम 2009 मध्ये तरतुदीनुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त असावे. वय गृहीत धरताना मानव दिनांक 31 डिसेंबर निश्चित करण्यात आलेली आहे. म्हणजे बालकाचं वय हे 31 डिसेंबरपर्यंत गृहीत धरण्यात जाईल. तर यानंतर बघा एक महत्त्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये ज्या बालकांनी यापूर्वी RT 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असेल असे बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. त्यानंतर प्रवेश अर्ज भरताना याबाबत चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश अर्ज घेतल्याचे आढळल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. तसेच पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज भरावा, अनेक अर्ज भरू नयेत. अनेक अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यास सदर अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही. अशा पालकांचे अर्ज रद्द करण्यात येतील याची नोंद घ्यावी. आणि तिसरा आहे बघा कागदपत्राची तपासणीसाठी शिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पडताळणी समिती गठीत करण्यात येणार आहे. म्हणजे तालुका शिक्षण अधिकारी यांच्या पातळीवर डॉक्युमेंटची पडताळणी करण्यात येईल. त्यानंतर बघा वयासाठी अत्यंत महत्त्वाचा चार्ट इथं दिलेला आहे. तर कोणत्या क्लाससाठी किती वय लागणार आहे ते आपण जाणून घेऊया. तर तर यामध्ये बघा प्ले ग्रुप किंवा नर्सरीसाठी बालकाचं वय 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021च्या दरम्यान असावं. म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी बालकाचे किमान वय 3 वर्ष असायला पाहिजे नर्सरीसाठी, आणि जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असायला पाहिजे, ते बी 31 डिसेंबर 2024 या तारखेला. त्यानंतर बघा ज्युनियर KGसाठी 31 डिसेंबर 2024 रोजी किमान 4 वर्ष वय कमीत कमी असावे आणि जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने आणि 30 दिवस असावं. त्यानंतर बघा सिनियर KGमध्ये सुद्धा
त्यानंतर बघा सिनियर के जीसाठी किमान वय 5 वर्ष असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस असावं. आणि बघा इयत्ता पहिलीसाठी 31 डिसेंबर 2024 रोजी बालकाचे वय 6 वर्ष पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस एवढं बालकाचं वय असावं, ते बी इयत्ता पहिलीसाठी. तर यानुसार 2024-25साठी RTA प्रक्रियासाठी नियमावली आहे. तर लवकरात लवकर यासाठी ऑनलाईन फॉर्म भरणेसुद्धा सुरू होणार आहे. तर ऑनलाईन फॉर्म कसं भरायचं आहे याची जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असल्यास मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशीच माहिती आपल्याला या चॅनलवर मिळत असते.